जय महाराष्ट्र मंडळी. सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांची. लवकरच विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. महाराष्ट्र राज्यात काटेकी टक्कर आणि जबरदस्त फाईट होणार आहे, ती म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आता चांगल्या आणि तगड्या उमेदवारासाठी चाचपणी चालू आहे. प्रत्येक उमेदवार आपण कुठं सेट होतोय आणि कोणत्या पक्षातून आपल्याला तिकीट मिळतंय याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर मंडळी, आज आपण या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललं आहे, या ठिकाणी कोण पॉवरफुल आहे, महाविकास आघाडी का महायुती, याचा आढावा आपण घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा हा विधानसभा मतदारसंघ नेहमी चर्चेत राहिलेला आहे. तसेच सध्या पावसाचे दिवस चालू आहेत. धरणफुटी, धरणवर फ्लो होणे या गोष्टी होत असतात. मागील काही वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा येथील विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी एक वाक्य बोललं होतं, ते म्हणजे खेकड्याने पोखरल्यामुळे धरण फुटले. यामुळे तानाजी सावंत हे सोशल मीडियावरती चांगले ट्रोल झाले होते आणि ते खूपच चर्चेत होते. चला तर पाहूया धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा येथे येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघासाठी येथील निवडणुकीचे वातावरण एकंदरीत कसे आहे. परांडा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघापैकी एक आहे. परांडा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक 243 येतो. परांडा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम आणि वाशी या तालुक्यांचा समावेश होतो. परांडा हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे तानाजी जयवंत सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तानाजी सावंत हे शिवसेना शिंदे गट या पक्षाचे उमेदवार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तानाजी जयवंत सावंत 1,06,674 मध्ये मिळून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल मोटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे राहुल मोटे यांना 78,548 मते मिळून ते विजयी झाले होते. भूम परांडा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा बालेकिल्ला मानला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे तानाजी सावंत यांना संधी मिळत नसल्यामुळे 2016च्या आसपास यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना रामराम करून त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करू लागले. थोड्याच दिवसात तानाजी सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या फारच जवळचे झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतलं. परंतु तानाजी सावंत यांना लोकांचे मतदान घेऊन त्यांना निवडून यायचं होतं. त्यासाठी त्यांनी 2019 मध्ये भूम परांडा येथे शिवसेनेकडून तिकीट मिळवलं आणि ते भूम परांडा येथे जिंकून सुद्धा आले. तानाजी सावंत यांच्या रूपात शिवसेना पक्षाला भूम परांडा येथे एक संधी मिळाली. परंतु शिवसेना फुटीनंतर तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते शिंदे यांच्या पक्षात सहभागी झाले. चला तर पाहूयात भूम परांडा येथील राजकीय इतिहास. भूम परांडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. राहुल मोटे हे सलग 3 टर्म आमदार म्हणून राहिलेले आहेत. फक्त 1995 साली शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटलांनी या मतदारसंघात आमदारकी मिळवत भूम परांडा येथे शिवसेनेने पहिल्यांदा आपला झेंडा फडकवला. राहुल मोटे आमदार असताना देखील ज्ञानेश्वर पाटलांनी त्यांच्या हातात सत्ता नसून देखील मतदारसंघावरची पकड सैल होऊ दिली नव्हती. तर ज्ञानेश्वर पाटलांना उमेदवारी मिळून सुद्धा राहुल मोटे यांना मात देता येत नव्हती. या सर्वच गोष्टींचा फायदा घेत तानाजी सावंत यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश करत विधान परिषदेची आमदारकी मिळवली. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री पदही मिळवले. या सर्व गोष्टीमुळे भूम परांडा येथे ज्यांनी शिवसेनेचा पहिल्यांदा झेंडा फडकवला असे ज्ञानेश्वर पाटील राजकारणात मागे पडत गेले. तर तानाजी सावंत यांचा चेहरा समोर येत गेला. त्यामुळे 2019 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांचे तिकीट कट करून शिवसेना पक्षाने तानाजी सावंत यांना तिकीट दिले होते. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे अशी लढत झाली होती. सलग 3 टर्म आमदार राहुल मोटे यांचा पराभव करत तानाजी सावंत यांनी मागील विधानसभेला बाजी मारली. कारण राहुल मोटे हे 15 वर्ष आमदार असून देखील त्यांनी विकास कामं, पाणी प्रश्न, रस्ते अशा समस्या सोडवण्यात ते कुठेतरी कमी पडले. याचाच फायदा तानाजी सावंत यांनी उचलला. त्यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून सिंचनाची कामे केली, नदी खोलीकरण केले, तसेच सामूहिक विवाह सोहळे पार पाडले, दुष्काळामध्ये सामान्य जनतेला मदत केली, चारा छावणी तसेच साखर कारखान्यामधून शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे तानाजी सावंत यांनी स्वतःचा बेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच तयार केला. परंतु याचा फायदा शिवसेनेने घेतला. कारण तानाजी सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भूम परांडा हे राष्ट्रवादी काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला शिवसेनेच्या हाती गेला.
परंतु शिवसेना फुटीनंतर तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते शिवसेना एकनाथ शिंदे या गटामध्ये सामील झाले। त्यामुळे भूम परांडा येथील मतदार नाराज आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना भूम परांडा या मतदारसंघाने सर्वात मोठे लीड दिलेलं आहे। यावरून समजत आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांना मतदाराकडून किती मते भेटतील असा प्रश्न पडू लागलेला आहे। तर शिवसेना ठाकरे गटाकडून ज्ञानेश्वर पाटील हेही विधानसभेची तयारी करत आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून राहुल मोठे हे आघाडीवर आहेत। तसेच या तीनही पक्षांमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत। परंतु आता भूम परांडा ही जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाला भेटते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच महायुतीमध्ये आता शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत हे विद्यमान आमदार आहेत, परंतु येथे श्रीकांत शिंदे यांचे वर्गमित्र राहुल घुले हेही मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता महायुतीकडून ही जागा कोणाला सुटते आणि ते कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं की भूम परांडा येथे कोण आमदार म्हणून निवडून येईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।